माजी खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून हायड्रिक करणार। शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदारकी तिकिटाला विरोध केला होता। मात्र तो विरोध शिवसेनेच्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला आहे। ज्यांनी लोखंडे साहेबांच्या उमेदवारीला विरोध केला त्यांनी नेमके कोणाचे पाकीट घेऊन बोलतात हे तपासणे गरजेचे आहे। शिवसेना पक्षातून काढून टाकले असल्याचे देखील शिवसेना पदाधिकारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे व जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे यांनी सांगितले आहे। शिर्डी लोकसभात महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे 100% हायड्रिक मारणार असल्याचे तसेच विठ्ठलराव घोरपडे युवासेना उपजिल्हा प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। यावेळी रणजित ढेरंगे, एकनाथ यादव, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, महेश देशमुख, गणेश कानवडे, दिनेश फटांद्रे, कैलास शेळके, बाबासाहेब धुमाळ, निलेश घुगे यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। माजी खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून हायड्रिक करणार। शिर्डी येथे काही दिवसांपूर्वी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदारकी तिकिटाला विरोध केला होता। मात्र तो विरोध शिवसेनेच्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला आहे। ज्यांनी लोखंडे साहेबांच्या उमेदवारीला विरोध केला त्यांनी नेमके कोणाचे पाकीट घेऊन बोलतात हे तपासणे गरजेचे आहे। शिवसेना पक्षातून काढून टाकले असल्याचे देखील शिवसेना पदाधिकारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे व जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे यांनी सांगितले आहे। शिर्डी लोकसभात महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे हे 100% हायड्रिक मारणार असल्याचे तसेच विठ्ठलराव घोरपडे युवासेना उपजिल्हा प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। यावेळी रणजित ढेरंगे, एकनाथ यादव, रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, महेश देशमुख, गणेश कानवडे, दिनेश फटांद्रे, कैलास शेळके, बाबासाहेब धुमाळ, निलेश घुगे यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थाने आज आपल्याला तातडीनं बोलवण्यात आलं आणि आमचे काही ठराविक पत्रकार बंधू आणि सर्व आमचे पदाधिकारी आज शिर्डी या ठिकाणी आपल्याला संवाद साधण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो। खऱ्या अर्थाने आपण बघताय की लोकसभेच्या निवडणुका काही तासामध्ये आचारसंहितेचं खावट आपल्यावरती येणार आहे आणि गेले 1 वर्षापासून आम्ही खासदार लोखंडे साहेबांच्या ज्यावेळेस सरकार स्थापन झालं खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आमचा प्रवास जुना, परंतु सरकार स्थापन होत असताना खऱ्या अर्थाने कामाला गती आली याचं सगळं श्रेय खासदार लोखंडे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना खऱ्या अर्थाने जातं आणि म्हणून हे सगळं चालत असताना गेली 1 वर्षभर खरं म्हणतं तर नव्याने ही सुरुवात आणि 1 वर्षभर आम्ही ह्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल आणि अहमदनगरमध्ये असेल काम करतोय आणि हे काम करत असताना आतापर्यंत कालपर्यंत परवापर्यंत तर काय कुठे कुणी खासदार साहेबांविषयी बोललं नाही। परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे इलेक्शन आलं की त्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्वप्न पडलेले असतात आणि प्रत्येकाला एक भावना व्यक्त करण्याचा एक संधी मिळते आणि थोडक्यात म्हणायचं तर ब्लॅक मनीचा हा जो प्रकार असतो हा फक्त इलेक्शन मध्येच करू शकतो। अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डीमध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजण्या एवढे लोक ती होती ते आमचे मित्रच आहे, परंतु शेवटी हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली। या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे आमचे संबंध जरी चांगले असेल परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाहीये की माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली, परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल
तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू, महायुतीचा जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू. हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काहीच त्याच्यात तथ्यच नाहीये. म्हणून आम्हाला ते फार वाईट वाटलं की दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कोणी ऐकेल का? बिलकुल ऐकणार नाही. मग यांनी ह्या ज्या बावड्या उठवल्या, सर्वसामान्य माणसांना ह्या ज्या बावड्या जातात याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथं उभा आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती काही बोलायचंच नाहीये. एखाद्या गल्लीतला 500 मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस, एखादा श्रीरामपूरमध्ये कुठेतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारी लोक, एखाद्या 3 वेळा आमदार, 2 वेळा खासदार आणि कायम सातत्याने 30 वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारे अशा नेतृत्वावर बोलण्याचा 1-2-3% लोकांना जो सवय लागलेली आहे, हा फक्त बावळटपणा म्हणलं तरी चालेल. यांनी अनेक वेळा, मी म्हणतो, जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल, पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल, तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचंय, तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुमची कामं झाली पाहिजे, आणि ती पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल, प्रशासनाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल, आणि ती कामं जर होणार नाही तर 100% कामं ही काय प्रशासनात होत नसतात. मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही. आणि सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंचवार्षिक निवडणुका का घ्यायच्या आहे? आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का ठेवायचा आहे? यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही, यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही, यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसताना आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसून घेतलं पाहिजे, आपल्याला फक्त नेता म्हणलं पाहिजे, आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चिराळता येईल, ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिरत होती. परंतु साहेब हा सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे. तुम्ही कुणीही जा, आजही मी म्हणतो इथला कुठल्याही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं, माझं असं काम आहे, ते डायरेक्ट त्यांच्या जे काम असेल, ज्या त्या विभागाचे असेल त्याचा नंबर घेतील, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील, ते होणार असेल साहेब एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या. परंतु ते कधी म्हणणार नाही तू कोणत्या पक्षाचा आहे. म्हणून ह्या 2-4 बाजार गुंग्यांनी लक्षात घ्यायचंय की तुम्ही 2-4 जण म्हणजे शिवसेना नव्हे, आणि खासदार म्हणून ज्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रतिमा कमावली आहे, त्यांनी पक्ष म्हणून विचार नाही केला, त्यांनी जनता म्हणून विचार केलेला आहे. आणि ह्या शिर्डी लोकसभामध्ये कोण काँग्रेसचा आहे, कोण राष्ट्रवादीचा आहे, कोण बीजेपीचा आहे, कोण शिवसेनेचा आहे, हा अजिबात विचार न करता आपल्या मतदारसंघातील सगळी जनता ही आपली आहे. आपण पक्ष संघटना नंतर, परंतु आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण निवडून आलोय, आणि त्यांची कामं करणे आणि त्यांची कामांना आपल्याला निरसन करणे आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे शक्य असेल, एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस, त्यांचा तुम्ही जीवनभर बघा, फार पुढे सागर सम्राटाच्या घरामध्ये जन्माला आलेला माणूस नाही तो, त्यांनी जन्म घेतला आणि बघता बघता संघर्षामधून एक लढावी वृत्तीने आज त्यांचा जीवन प्रवास हा इथपर्यंत आला. आज ते त्या राजकीय जीवनामध्ये खूप समाधानी आहे. जे कोणी बाजार गुंगे ज्यांचा काही उद्देश साध्य झाला नाही, जे काय कोणाला ज्यांना घरंदारी कोणाला आणतात, ते तुम्ही बघितलं असेल, जी काय 5-10 लोक असेल त्यांना मला तुम्ही बघताय 500 लोक जमा करा. तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 500 लोक जमा करून बघा. सर्वसामान्य माणसामध्ये ती ज्या पद्धतीने बोलताय, त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी प्रतिमा आहे, त्यांचं जे सगळ्या बाबतीत चारित्र्य आहे, त्यांच्या चारित्र्यावर जर बोलायला गेलं तर एकेकाची पोल करू शकतो आपण, परंतु आपल्याला बोलायचं नाहीये त्या विषयावरती. परंतु त्या पद्धतीने त्यांनी बोललं की आम्हाला उमेदवार बदलून द्यायचा आहे, जसे काही सरपंचाची निवडणूक आहे का काय, आणि हे कोण ठरवणार आहे? एका नगरपालिकेमध्ये 500 मतं घेणारे माणसाने असं बोलायचं? त्यांच्या त्यांच्या मिसेसनी जी स्टेटमेंट दिलं, ते स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही अक्षरशः ते त्यांना लिहून दिलेलं स्टेटमेंट होतं, ते त्यांनी वाचलं आणि सांगितलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं नाही घेतलं नाही, तसं नाही घेतलं नाही. ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या करणाऱ्याला ही शिवसेना आणि ही जनता माफ करणार नाही.
आम्ही तळागाळामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये खासदार साहेबांनी काम केलेलं आहे आणि एक 6.5 तालुक्याचा मतदारसंघ कव्हर करताना एक माणूस कोणाकोणाकडे जाईल, पण ज्याचे काम ज्यांनी फोन केला, ज्यांनी जी प्रश्न मांडली ती मांडण्याचा आणि ती सोडवण्याचा प्रयत्न खासदार साहेबांनी लोकसभेमधून नक्कीच प्रयत्न केलेला आहे. विधानसभेमध्ये जी काही प्रश्न त्यांना सोडवणे शक्य होते, जी काय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी काय प्रश्न सोडवायची ती सुद्धा केली. मग ही जी आज काल एक निवडणूक आल्यानंतर हा एक नियोजित षडयंत्र आहे. ही नियोजित षडयंत्र आहे. ह्या नियोजित षडयंत्राने मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो, यांनी काय होणार नाहीये. ही 2-4 लोक काय होणार नाही, यांच्याबरोबर अजून काही 2-4 आहे आणि यांचे मोहरके हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर याच्यानंतर त्यांची पत्रकार परिषद त्यांच्यामध्ये जर धमक असेल, जी मागे लपून जे पत्रकार परिषदा पुढे बायांना करतात, असे भुंग्यांना करतात, त्यांनी समोर पत्रकार परिषद घ्यायची. त्यांना आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न 100% दुसऱ्या मिनिटामध्ये त्यांना उत्तर देऊ. तुमचे कारनामे आम्ही बाहेर काढू. तुम्ही अशा पद्धतीने भिंतीच्या आड उभं राहून दगड मारण्याचा जो प्रयत्न करताय, त्यांचा सुद्धा सगळा फोन आम्ही पक्षाकडे देऊन टाकलाय. या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही जर काम करणार असेल, आताही म्हणतात आम्ही पदावर नाही पण आम्ही शिवसैनिक आहे. अरे मग शिवसैनिक आहे तर तुम्ही कशाला असे दगड मारताय? तुम्ही बरोबर महायुतीत या. त्यांनी दुसरा एक स्टेटमेंट धक्क्या आवाजामध्ये सांगितलं, ज्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली त्यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला कोणी जात नव्हतं. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी महायुतीतल्याच नेत्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी त्या दिवशी केलं. त्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीतल्याच आपल्या नेत्यांनी सांगितलंय, परंतु त्या नेत्यांचे जी कोणी नेते महायुतीतले नेते आहेत त्यांच्या आणि खासदार लोखंडे साहेबांचे खूप चांगले संबंध आहे. ते अशा पद्धतीने सांगणार नाही, परंतु यांनी त्यांना सुद्धा बदनाम करण्याचं काम त्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सगळे शिवसैनिक त्या गोष्टी समजतोय. बाकीची जी काय ज्यांना खरंच ज्यांचं काही चुकत असेल, त्यांना काही न्याय मिळालेला नसेल, परंतु ही पद्धत नाहीये. ही पद्धत नाहीये. एखाद्या माणसाच्या निवडणुकीच्या तोंडावरती येऊन संघटनेच्या बाबतीमध्ये असं एखाद्या जो कोणी उमेदवार असेल त्याच्या बाबतीमध्ये येऊन तुम्ही असं चुकीचं बोलणं किंवा आरोप करणं ही पद्धत नाही. लोकशाही आहे ना, तुम्ही मत द्या. तुम्हाला बोला काय बोलायचंय. तुम्हाला उमेदवार आवडत नसेल तुम्ही समोरच्या उमेदवारांना मत द्या. पण ह्या पद्धतीनं कोणाला याला तिकीट देऊ नका, त्याला तिकीट देऊ नका. मग तुम्ही तरी उभे राहा. तुम्हाला इथं उभं राहता येत नसेल तर दुसऱ्या एखाद्या दक्षिणेला जाऊन तुम्हाला उमेदवारी देऊ, तुमची एवढी कॅपॅबिलिटी असेल. मला एवढंच सांगायचंय, ज्याची लायकी आहे, ज्याची जेवढी उंची आहे त्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे. आपण सरपंच पदाचा उमेदवार असेल तर सरपंच पदावर बोललं पाहिजे. जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल तर जिल्हा परिषदेवर बोललं पाहिजे. विधानसभेचा उमेदवार असेल तर विधानसभेवर बोललं पाहिजे आणि लोकसभेचा उमेदवार असेल तर लोकसभेवर बोललं पाहिजे. याच्यानंतर एक संपर्क प्रमुख म्हणून ही सगळी जबाबदार पदाधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये अशी जी कोणी जर चुकीच्या पद्धतीनं पत्रकार परिषदेत येत असेल आणि ती जर पक्षाचा बॅनर लावून बोलत असेल आम्ही शिवसैनिक आहे, तर त्यांना त्याच क्षणी संपर्क प्रमुख म्हणून आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांशी बोलून त्याच वेळेस त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल. आम्ही सज्ज आहोत. आम्ही लोकसभेसाठी सज्ज आहोत. महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आणि राहिला प्रश्न संपर्काचा, 6.5 मतदारसंघाचा ज्यावेळेस आटापिटा करायचा असतो त्यावेळेस त्याला ते लोकसभा आहे, उद्या विधानसभेतले प्रश्न आहे, ही सगळे मतदारसंघातले प्रश्न आहे. अरे समोर जे उभे राहिले त्यांचं एक विधायक काम आहे. आज आपल्याकडे धो पाऊस पडतो आणि सगळं पाणी समुद्राला जाऊन वाहून जातं. हा एक प्रश्न लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी मांडलाय आणि त्या प्रश्नाला चालना त्याचा सर्वे सुरू झालाय आणि थोड्या दिवसामध्ये सर्वे सुरू होऊन त्या कामाला 1-2 वर्षामध्ये त्या कामाला गती येईल. अरे ह्या खासदार कोणी असावं आणि कोणी नसावं, पण जनतेचे विधायक प्रश्न घेऊन मांडणारे, दूरदृष्टी असणारा, माणसाचं शिक्षण कमी असू द्या, खासदार साहेबांचं शिक्षण कमी असू द्या, परंतु दूरदृष्टी, चाणक्य नीती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार. कधी खासदार साहेब कधी म्हणणार नाही एखादा राष्ट्रवादीवाला भेटला, एखादा काँग्रेसवाला भेटला त्याचं काम होणार नाही. मला वाटतं प्रत्येक संघटनेतल्या प्रत्येक ज्याला कोणी नसेल त्याला खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभं राहण्याचं काम खासदार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून ही एक दैवी शक्ती आहे. 17 दिवसामध्ये खासदार 100% झाले, पण एक लक्षात घ्या, एक दैवी शक्ती आहे.
आणि ती दैवी शक्ती एकदम सच्च आहे. तुम्ही मागे एक न्यूज आली होती, एक टीव्ही एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये सगळी खासदारांची एक वेगळ्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन झालं आणि कोण सच्चा खासदार आणि कोण अनकरप्ट खासदार, तर दिल्लीमध्ये एक नंबरला नाव खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचं आलं. आणि म्हणून अशी काही भोलटे लोक त्यांच्या आजूबाजूला असतील, ते त्यांना आवडत नसतील, त्यामुळे त्यांना ते मानत नाही आणि गेले म्हणून काय फरक पडत नाही. म्हणून अशा पदाधिकाऱ्यांना काढून टाकलेले. त्याच्यामुळे ते मागून काहीतरी जे डाव रचतात त्या डावाला अजिबात कोणी बळी पडणार नाहीये. जी काय थोडीफार 1-2% काय नाराजी असेल, कोणाचे कामं झाले नाही, संघटनेत एवढं होतं आणि ती समजूतदारपणा तेवढा पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे. शेवटी पदाधिकाऱ्यांनी समजूतदारपणा घेतला नाही तर ही संघटना चालेल कशी? अरे काय सगळ्यांना प्रत्येक जण जिल्हा अध्यक्ष होऊ शकत नाही, प्रत्येक जण तालुका अध्यक्ष होऊ शकत नाही. पुढे तरी समजूतदारपणा घेतला पाहिजे, काम केलं पाहिजे. ही सगळी पदं आपल्याला जनतेचे काम करण्यासाठी देतात आणि म्हणून जनतेचं काम करण्यासाठी जो त्या तराजूत बसणार आहे आणि तो जो सक्सेसफुली होणार आहे ते तोच काम करणार आहे. म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अशा काही बातम्या आल्या तर त्याला आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो, आम्ही त्याची मर्यादा धरत होतो. पण आमच्या नेत्यावर जर कोणी बोलणार असेल, आमच्या नेत्यावर महायुतीमध्ये चांगलं वातावरण असताना तुम्ही जर अशा पद्धतीने बोलणार असेल, कोणाच्या सुपाऱ्या घेणार असेल आणि कोणाच्या सुपाऱ्या घेऊन तुम्हाला जर घरं चालवायचे असेल तर ते आम्ही आज खपवून घेणार नाही. आमचं त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही याच्यानंतर हे धंदे जर बंद केले नाही तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. म्हणून होणारी लोकसभा जी काय आता 2 दिवसामध्ये आता भाजपची सगळी तिकीट डिक्लेअर झालेले, आता तुम्ही बघितलंय भाजपची यादी आली आणि आता संध्याकाळपर्यंत शिवसेनेची पण यादी आपल्या पुढे येईल मला खात्री आहे. आणि परमेश्वराला मी प्रार्थना करेन, साहेब आमचा ज्या काय लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे खासदार लोखंडे साहेब हे निश्चितपणे योग्य उमेदवार आहे. ते ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील एवढी मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंनो, तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र. आपणास माहीतच असेल की 4-5 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिर्डी येथील आपल्या शिर्डी येथे काही अनधिकृत पदाधिकारी लोकांनी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी चुकीची अशी माहिती दिली. खरं तर आम्ही साहेबांसोबत गेल्या आणि 10 वर्षापासून काम करतो. आम्ही ज्या लोकांनी स्टेटमेंट दिले, पूर्वी आम्ही ते स्टेटमेंट नंतर वाचलं, ते अधिकृत असे पदाधिकारी नाहीच. आणि राहिली दुसरी गोष्ट, साहेबांनी काय केलं हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. साहेबांनी रखडलेला निळवंडेचा प्रकल्प मार्गी लावला आणि भूमिपुत्र शेतकरी आदिवासी बांधवांनाही न्याय दिला त्यांनी. हे बरोबर आहे की साहेब शांत आहेत आणि साहेब मार्केटिंग करत नाही, त्यांची शिक्षण संस्था नाही. एकमेव दक्षिण आणि आपले उत्तर लोकसभेत एकमेव शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे. परंतु ते शांत आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या मागे आम्ही पण शांत राहू. इथून पुढे कोणत्याही पदाधिकारी अनधिकृत पदाधिकाऱ्यांनी साहेबांविषयी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर संगमनेर काय जिल्ह्यातील युवा सेना शिवसेना त्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही रस्त्यात दिसेल तिथे तुडू आणि चुकीची माहिती पसरवू नये. साहेबांविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे. अवकाळी पाऊस झाला त्यावेळेस साहेब स्वतः बांधावर होते, जागेवरती तहसीलदार होते, प्रांत होते. प्रभावी त्यांनी कलेक्टर साहेबांना ते फोन लावून जागेवरती त्याचे डीपीटी देण्यास सुद्धा दिलेले आहे. भरपूर शेतकऱ्यांना त्यांनी जागेवरती त्याचा मोबदलाही मिळवून दिलेला आहे. साहेब शांत आहेत परंतु ते कार्यसम्राटी आहेत आणि ते काम करतात. आता इथून पुढे आम्ही त्यांची उंची एवढी मोठी नाही की समोरच्यांनी पत्रकार परिषद घेऊन साहेबांविषयी विरोधात बोलावं. आम्ही पण इथून पुढे पत्रकार परिषद घेणार नाही. युवा सेना शिवसेना त्यांना जी भाषा समजेल त्या भाषेत आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देऊ आणि इथून पुढे आम्ही साहेबांविषयी कोणती बदनामी खपवून घेणार नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये असलेली जी काही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ती मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार होय, ज्याप्रमाणे महात्मा फुलेंना महात्मा किताब दिला गेला, राजर्षी शाहू महाराजांना शाहू किताब दिला गेला, तर या शिर्डी लोकसभेच्या आणि नगर जिल्ह्याच्या जनतेनं
जलदूत हा किताब त्यांना दिला, असे जलदूत आणि जाणीवपूर्वक माझ्या पुढील वाक्यामध्ये सर्व समर्थक आणि विरोधकांनी एक वाक्य समजून घ्यायचंय की सदाशिव किसनराव लोखंडे, मुक्काम पोस्ट उंबरगाव, म्हणजे या मातीतले, या मतदारसंघातले आमचे सगळ्यांचे लाडके भूमिपुत्र. मग भूमिपुत्र या भूमीवरती प्रेम करतो आणि भूमिपुत्र ज्यावेळेस आपल्या भूमीवर प्रेम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाचा मंत्र घेऊन मतदारसंघामध्ये फिरत असतो. मित्रांनो, क्रांती, उत्क्रांती आणि संघर्ष आणि बंड इतिहासामध्ये केव्हा केव्हा होतं तर जेव्हा जेव्हा अन्यायाची सीमा ही ओलांडली जाते. एक संघर्षमय बंड करण्याचं काम माननीय उद्धव साहेबांकडे असंख्य कामं घेऊन गेल्यानंतर सुद्धा जणू काही चाप कटर मध्ये किंवा कडवा कुट्टीमध्ये कडवा टाकला जावा आणि त्याचा चोथ्या बाहेर पडावा अशी आमची गेलेली पत्र त्या कडवा कुट्टीमध्ये मातोश्रीवर टाकली गेली आणि त्या विकास कामांच्या पत्रांचा चोथ्या केला गेला. त्यावेळेस महाराष्ट्राचं धुरंधर नेतृत्व, ज्यांना अनाथांचे नाथ, लोकनेते आणि सामान्याचा शेतकरी पुत्र, होय शेतकरी पुत्र म्हणून गणलं जातं, त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या 40 सवंगड्यांसोबत एक ऐतिहासिक बंड करण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक विकासाभिमुख सरकार आणलं. होय मित्रांनो, विकासाभिमुख सरकार आणल्यानंतर या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी अत्यंत निर्भीडपणानं समर्थन त्यांना दिलं आणि ज्यावेळेस माननीय खासदार साहेबांनी समर्थन दिलं त्यावेळेस आम्हा शिवसैनिकांनी या लोकसभा मतदारसंघाचा सर्वाधिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या सोबत जाण्याचं, विकासाच्या दृष्टीने जाण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. जनतेचा विकास हाच प्रवास आणि सामान्य जनतेचा विकास हाच श्वास मानणारा एक हक्काचा माणूस. गाडीवर लिहिलं म्हणजे आपला होत नाही, गाडीच्या पुढे टाकलं म्हणजे आपला होत नाही आणि आपला करून ऐन वेळ शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून देऊन वादिवाद वक्तृत्व स्पर्धेच्या फिरत्या करंडकासारखा या कॉलेजकडून त्या कॉलेजकडे, या पक्षाकडून त्या पक्षाकडे जाणारा नेता मला मान्य नाही. मला नेता असा पाहिजे, आम्हा शिवसैनिकांना नेता असा पाहिजे, तो दमदार नेतृत्व करणारा साधा भोळा नेता खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब आमच्यात आले, आमच्यात स्थिर झाले. अहो ते 17 दिवसात खासदार झालेच नाही. अखंड आयुष्य कर्जत जामखेड मध्ये माझे मित्र आहे तिकडे नामदेव गावंते, ते सुद्धा सांगतील त्या कोरडवाहू कर्जत जामखेड मध्ये त्यांनी विकासाचा मंत्र तिथं दिला. आजही ती जनता तिथं प्रेम करते. मुंबईमध्येही एक क्रांतीचा मंत्र लोखंडे साहेबांनी दिला. अखंड आयुष्य मुळातच यांच्या नावात सदाशिव आहे आणि सदाशिव हा शिवाचा भक्त, त्या अर्थानं विजयाची पताका मिळवत असतो. माननीय खासदार साहेबांनी शिंदे साहेबांना साथ दिली आणि शिवसैनिकांना त्यांना साथ दिली. पुन्हा नव्यानं दमदार वृत्तीनं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची बांधणी केली. शिवसेनेची बांधणी करत असताना अंगीकृत संघटना, मग महिला आघाडी असो किंवा आमची त्या ठिकाणी युवा सेना असो, या सगळ्या संघटनांना सोबत घेतलं. इतकंच काय, तथाकथित वेगवेगळ्या प्रतिष्ठानांनी मंडळांना सोबत घेतलं. इतकंच काय तर आमचा या ठिकाणी असलेल्या निळवंडे कालवा कृती समिती आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा सोबत घेतलं. शेती पिकवितो सोन्यावानी, तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, हा डोळ्यात पाणी असलेल्या शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा जाणून घेण्याचं काम साहेबांनी केलं. कोरडवाहू शेतकऱ्याला पाणी दिलं, पाणी म्हणजे जीवन दिलं, जीवन म्हणजे अमृत दिलं आणि हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं. अशाही परिस्थितीमध्ये कुणीतरी पाकिट चोर, कुणीतरी घोषणा करणारे, कुणी कुणाची तरी सुपारी घेणारे समाजाच्या समोर येतात आणि एका चांगल्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस मनातली व्यथा आणि ती कथा तुमच्या समोर मांडायची, पत्रकार बांधवांसमोर मांडण्याची वेळ येते.
मतदारसंघामध्ये खासदार साहेब फिरले नाही. अरे आमच्या अतिदुर्गम असलेल्या अकोले तालुक्यातील धारेराव सारखा देव आहे, त्या कुमशेतच्या डोंगरावर आमच्या दराडे साहेबांनी आम्ही सोबत तिथं कित्येक वेळा भाकरी सोडली आणि चटणी सोबत खाल्ली. अतिशय दुर्गम भागामध्ये सुद्धा गेले. मग का बरं हे तपास करत नाही की खासदार साहेबांनी प्रवास जर अतिशय दुर्गम दऱ्या खोऱ्यामध्ये केला नसता तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली नसती. साहेब गेल्या 15 दिवसामध्ये आपल्या दऱ्या खोऱ्यामध्ये हे विरोधक येड्यावानी फिरत आहेत. पण हे फिरल्यानंतर सुद्धा गावातली लोक माईको पुकारताना खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत आहेत. अशी त्यांची अवस्था झालेली आहे. याही पलीकडचं जाऊन सांगतो मित्रांनो, कोणत्याही आपल्या अधिकृत शिवसेना पक्षाच्या मीटिंगला हजर नसणारे, कुठंतरी धूमकेतू सारखे गायब झालेले, अचानक पुढे आलेले लोक ज्यांना मी आजही ओळखत नाही, ते शिवसैनिक आहेत की नाही, ते एका शिवसेनेच्या खासदारांवरती जेव्हा बोलतात त्यावेळेस कुठंतरी मनाला वेदना होते. तुम्ही कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारे, माननीय आनंद दिघे साहेबांचे विचार मानणारे, संघटनेला आपली शक्ती मानणारे, शक्तीतून युक्ती, युक्तीतून क्रांती आणि क्रांतीतून भक्ती, भक्ती ती निष्ठेची जपणारी असते. तर माननीय खासदार साहेबांनी जो विकासाभिमुख दृष्टिकोन गेल्या 2-2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांसोबत घेतला, तिच्यामध्ये तुम्ही समर्थपणे मित्रांनो असता. पण आम्हाला 2.5-3 वर्षाच्या प्रवासात तुम्ही कुठंच दिसला नाही. पण पावसाळ्यामध्ये आमच्याकडे म्हटलं जातं भूछत्र उगवतं, ते कशामुळे उगवतं हे मी तुमच्या समोर सांगणार नाही. पण असे भूछत्रामध्ये उगवून साहेबांवरती टीका करू लागला, हे अतिशय चुकीचं आहे. त्यानंतर आमच्या लंगे पाटलांच्या शिरसगाव पासून तो कोपरगावच्या आमच्या कोकम पर्यंत, दुशिंगांच्या कोकम पर्यंत, कोकम पासून आमच्या गोट्यापर्यंत आणि त्या आम्ही तुम्हाला पर्यंत, तिथून आमच्या अकोल्यापर्यंत सगळीकडे फिरलोय. एकच आणि एकच लाट आहे, विकासाची लाट आहे. आणि मी आज इथं जाहीरपणे सांगतो साहेब, का कुणास ठाऊक प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू ज्यावेळेस सरकू लागते, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा जो माज ज्यावेळेस चढतो त्यावेळेस आपल्या अस्तित्वाला कधी काळी धोका निर्माण होतो की काय अशी भीती ज्यावेळेस तयार होते, त्यावेळेस सुरुवात होते कोणत्याही राजकारणामध्ये षडयंत्रांना. आणि माझ्या या भोळ्या माणसाबद्दल षडयंत्रांना सुरुवात झालेली आहे की काय हे मला कळत नाही. परंतु ही मायबाप जनता आमच्या ह्या लेकराला आपल्या ओंजळीमध्ये घेतलंय 10 वर्ष, पुन्हा 5 वर्ष घेतल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न भाषेचा, यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अतिशय कमी शिक्षणामध्ये सुद्धा हे राज्य समर्थपणे चालवण्याचं काम केलं. नसेल माझा खासदार औपचारिक शिक्षण घेतलेला, पण अनौपचारिक शिक्षणामध्ये सगळ्यांचा बाप आहे हे पण मी जाहीरपणे सांगतो. शिक्षणाचे 2 प्रकार असतात, मला शिक्षण सम्राटांना सांगायला जाऊ नका. शिक्षणाचे प्रकार एक औपचारिक एक आणि अनौपचारिक एक आणि सहज शिक्षण एक. माझा साहेब गोरगरिबाच्या वाडी वस्तीवर जाऊन सहज शिक्षण घेतलं. अनौपचारिक शिक्षण माणसं वाचून पुस्तकं वाचल्यासारखं केलं. म्हणून दिल्लीच्या दरबारामध्ये माझ्या खासदारांनी जो प्रश्न मांडला तो प्रश्न कॅनोच्या रूपानं सुटला. आणि तसाच प्रश्न हा पश्चिम घाटाचं पाणी अडवण्याचा सुद्धा भावनात्मक प्रश्न समोरच्या व्यक्ती समोर मांडला. तोही प्रश्न भविष्यामध्ये सुटणार आहे. अरे पाणी देणारा हा खासदार आहे, त्याच्यावरती शिंतोडे उडवण्याचा कुणी प्रयत्न करू नका. हे अतिशय चुकीचं ठरेल. पापाला वाली होऊ नका. विकासाला साथ द्या. शिवसेनेसोबत सर्व सहभागी व्हा. अखंड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांनी दिलेला मूलमंत्र जपा. कुणाच्या तरी मांडी लावून बसून विचारांची तिरंगाली देणाऱ्यांना माझं जाहीर आव्हान आहे. विचारांची लढाई विचारांनी खेळा. व्यक्ती देशातून आणि व्यक्ती द्वेषातून फक्त व्यक्तिनिष्ठ आरोप करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ विकासाचा विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.